नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवनीतमधील स्वाध्याय 17.2 सोडवणार आहोत. सोडूया. एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजू 12 व 16 सेंटीमीटर आहेत. येथे एक काटकोन त्रिकोण काढलेला आहे आपण. दोन बाजू, एक 12 आणि एक 16 दिलेली आहे. तर त्या त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या किती? परिवर्तुळ म्हणजे काय? या त्रिकोणाच्या तीनही शिरोबिंदूतून पास होणारे वर्तुळ म्हणजे परिवर्तुळ. म्हणजे वर्तुळावर हे तीनही शिरोबिंदू आहेत. तर हे वर्तुळ परिवर्तुळ झालेलं आहे या त्रिकोणाचं. तर परिवर्तुळाची त्रिज्या किती? या वर्तुळाची त्रिज्या किती हे आपल्याला काढायचं आहे. म्हणजे काय? समजा OA हे अंतर किती आहे हे आपल्याला काढायचं आहे. या परिवर्तुळाची त्रिज्या किती असेल? आता पहा, हा काटकोन त्रिकोण आहे आणि हे परिवर्तुळ आहे. AC हा व्यास आहे, कारण या व्यासाने आंतरलिखित केलेला कोन हा ABC 90 अंशाचा झाला आहे. म्हणजे AC हा व्यास होईल. काटकोन त्रिकोणामध्ये त्याच्या परिवर्तुळाचा व्यास म्हणजे या काटकोन त्रिकोणाचा कर्ण झालेला आहे. बरोबर आहे. जर आपण कर्ण काढला तर आपल्याला व्यास ह्या वर्तुळाचा मिळेल. व्यास मिळाला म्हणजे त्रिज्या काढता येईल. आता एक बाजू 16 आहे, एक बाजू 12 आहे, म्हणजे AC बाजू काढता येईल आपल्याला. पायथागोरसचं सूत्र जर वापरलं, AC चा वर्ग बरोबर म्हणजे काय होईल? ABचा वर्ग आणि BCचा वर्ग म्हणजे 16चा वर्ग आणि 12चा वर्ग. बरोबर आहे. 16चा वर्ग 256 आणि 12चा वर्ग 144. दोघांची बेरीज 400 होईल. ACचा वर्ग म्हणजे AC किती मिळेल? 20. 400चं वर्गमूळ 20 म्हणजे ACची 20 सेंटीमीटर येणार आहे. AC म्हणजे काय? काटकोन त्रिकोण ABCचा कर्ण आहे. म्हणजे या परिवर्तुळाचा व्यास आहे. म्हणजे व्यास किती आलेला आहे? 20 सेंटीमीटर. व्यास 20. तर त्रिज्या किती येणार आहे? या व्यासाची अर्धे. या व्यासाची हाफ होईल. म्हणजे 20/2 म्हणजे काय येईल? 10 सेंटीमीटर. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. परीक्षेमध्ये जर या प्रकारचा प्रश्न आला तर असं त्रिकोण काढून वर्तुळ काढून पाहायची गरज नाही. फक्त एक लक्षात ठेवायचं, काटकोन त्रिकोणाचा कर्ण म्हणजे परिवर्तुळाचा व्यास असतो. नेक्स्ट, येथे मित्रांनो आकृतीमध्ये आपल्याला AD ही बाजू 30.5 दिलेली आहे. हा 90 अंशाचा कोन दिलेला आहे. ही बाजू 11 दिलेली आहे आणि ही बाजू या बाजूला एकरूप आहे. तर आपल्याला BCची लांबी किती? ही BCची लांबी किती हे काढायचं आहे. पहा आता, ही बाजू आणि ही बाजू एकरूप आहे. म्हणजे ही 30.5 आहे, तर ही पण किती असणार आहे? 30.5. म्हणजे ही टोटल AC बाजू किती असणार आहे? 30.5 आणि 30.5 म्हणजे किती होईल? 30 आणि 30 60 म्हणजे 61 होईल. बरोबर आहे. 61 काय असेल? AC असेल. AC बरोबर 61 येईल. मग आता या त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे. या काटकोन त्रिकोणामध्ये AC माहीत आहे आपल्याला, AB पण माहीत आहे. मग BC काढता येईल. बरोबर आहे. पायथागोरस सूत्र वापरून किंवा त्रिकूट वापरून. कर्ण 61 असताना बाजू जर एक 11 असेल, काल आपण त्रिकुटे पाहिलेली आहेत पहा. कर्ण 61 असताना बाजू जर दुसरी 11 असेल तर तिसरी बाजू काय येणार आहे? 60. म्हणजे ही बाजू किती असणार आहे? 60. बरोबर आहे. किंवा तुम्हाला सूत्र वापरूनही काढता येईल. म्हणजे उत्तर काय येईल आपलं? 60. हे कसं काढणार तुम्ही? ACचा वर्ग बरोबर ABचा वर्ग अधिक BCचा वर्ग. आपल्याला BC काढायचं आहे, म्हणून आपण BCचा वर्ग बरोबर काय करू? ACच्या वर्गामधून ABचा वर्ग मायनस करू. ACचा वर्ग म्हणजे 61चा वर्ग होईल आणि मायनस ABचा वर्ग. ABचा वर्ग म्हणजे 11चा वर्ग होईल. बरोबर आहे. 61चा वर्ग 3721 आहे पहा आणि 11चा वर्ग 121. दोघांची वजाबाकी केली तर 36 येईल. बरोबर आहे. म्हणजे BC वर्गाची किंमत 36 येईल. 36चं वर्गमूळ 6 आणि डबल झिरो ऐवजी 1 झिरो म्हणजे BCची व्हॅल्यू काय येईल? 60. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, आकृतीमध्ये ही बाजू 7 दिलेली आहे, ही बाजू 25 आणि ही बाजू 2m-5 दिलेली आहे आणि हा 90 अंशाचा कोन दिलेला आहे. म्हणजे काटकोन त्रिकोण आहे. त्यावरून ही बाजू काढता येईल आपल्याला आणि नंतर mची किंमत काय हे काढता येईल. तर येथे कर्ण हा होईल AC. बरोबर आहे. म्हणजे ACचा वर्ग बरोबर काय होणार आहे?
ए बीचा वर्ग आणि प्लस बी सीचा वर्ग. ए बी किंमत 7 आहे म्हणून 7चा वर्ग अधिक ए सीची किंमत 25 आहे 25चा वर्ग आणि बी सी आपण बी सीचा वर्गच कन्सिडर करू पहा. नंतर ही किंमत आपण आल्यावर ॲड करू. तर हे काय होईल 25चा वर्ग 625 7चा वर्ग 49 आणि प्लस बी सीचा वर्ग. म्हणजे बी सीचा वर्ग काय होईल पहा 625 मधून हे 49 मायनस होतील. 625 मधून जर 49 गेले 6 5 7 576 576 बी सीचा वर्ग होईल. म्हणजे बी सी किती येईल पहा वर्गमूळ घेतलं 24चं याचं वर्गमूळ 24 आहे. म्हणजे बी सीची किंमत काय येईल 24. परंतु बी सी म्हणजे काय दिलेलं आहे आपल्याला 2m-5 म्हणजे 2m-5 म्हणजे आपण 24 घेऊ शकतो कारण बी सीची किंमत ही आलेली आहे. बरोबर आहे. यावरून आपल्याला 2m इक्वल टू 29 होतील. बरोबर आहे. आपल्या एमची किंमत काढायची. एम इक्वल टू काय होईल 29/2 29चे अर्धे म्हणजे काय होईल 14.5. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. पहा येथे जर त्रिकूट माहीत असतं तर एवढं कॅल्क्युलेशन करायची गरज नसती. आपल्याला 7 25 आणि 24 म्हणजे हे त्रिकूट. नेक्स्ट येथे आकृतीमध्ये ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. ए सी 33 आहे. ए सी ही बाजू 33 दिलेली आहे. सी बी 44 दिलेली आहे आणि सी ओ म्हणजे ही त्रिज्या होईल वर्तुळाची ही किती आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर पहा हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. या केंद्रबिंदूतून ही जीवा गेलेली आहे म्हणजे ए बी काय होईल हा वर्तुळाचा व्यास होणार आहे आणि ह्या व्यासाने आंतरलिखित केलेला कोन आहे हा म्हणजे हा कोन किती असणार आहे 90 अंशाचा. व्यासाने आंतरलिखित केलेला कोन 90 अंशाचा असतो. म्हणजे हा काटकोन त्रिकोण होईल ए सी बी हा काटकोन त्रिकोण होईल. या काटकोन त्रिकोणामध्ये ही बाजू माहिती आहे आपल्याला ही बाजू माहिती आहे. मग ही बाजू काढता येईल. ही बाजू म्हणजे काय येणार आहे काटकोन त्रिकोणाचा कर्ण येणार आहे आणि काटकोन त्रिकोणाचा कर्ण म्हणजे परिवर्तुळाचा व्यास असतो. म्हणजे आपण कर्ण काढू. तर ए बी स्क्वेअर म्हणजे काय होईल ए सीचा वर्ग आणि प्लस सी बीचा वर्ग. बरोबर आहे. तर 33चा वर्ग 1089 आणि प्लस 44चा वर्ग 1936 आहे. दोघांची बेरीज 30 25 येणार आहे. ए बीचा वर्ग त्यामुळे ए बी किती मिळेल ए बीची किंमत 55 मिळेल. पहा ए बी 55. तर ए बीची किंमत 55 आलेली आहे म्हणजे काय व्यास मिळालेला आहे आणि आपल्याला त्रिज्या विचारलेली सी ओ ही त्रिज्या आहे. बरोबर आहे. म्हणजे व्यासाच्या अर्धी असेल म्हणजे त्रिज्या सी ओ किती येणार आहे ए बीच्या अर्धी येणार आहे. ए बी किती आलेली आहे 55 55चे अर्धे म्हणजे काय होतील 27.5 55चे अर्धे म्हणजे 27.5 म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट येथे मित्रांनो एका बागेतील शिडी व घसरगुंडीचे वरचे टोक जमिनीपासून 12 मीटर अंतरावर आहे. आता आपल्याला बागेमध्ये घसरगुंडी असते या प्रकारची असते. पहा घसरगुंडीवर जाण्यासाठी शिडी असते आणि नंतर या साईडला घसरगुंडी असते. बरोबर आहे. तर ही घसरगुंडी आहे आणि ही घसरगुंडीवर जाण्यासाठी शिडी आहे. तर आपल्याला काय दिलेलं आहे एका बागेतील शिडी व घसरगुंडीचे वरचे टोक जमिनीपासून 12 मीटर अंतरावर आहे. ही जमीन आहे समजा. तर ही जमिनीपासून हे वरचे टोक म्हणजे हे टोक किती आहे हे वरचे टोक आणि जमीन यामध्ये 12 मीटर अंतर आहे. पहा शिडीची लांबी 13 मीटर आहे. ही शिडी 13 मीटर लांबीची आहे आणि घसरगुंडीची लांबी 15 मीटर आहे. ही 15 मीटर आहे. तर आपल्याला काय विचारलेलं आहे शिडीच्या खालच्या टोकापासून म्हणजे शिडीचं हे खालचं टोक
या टोकापासून घसरगुंडीच्या खालच्या टोकापर्यंतचे अंतर किती, घसरगुंडीचं हे खालचं टोक आणि शिडीचं हे खालचं टोक, हे अंतर किती आहे हे आपल्याला काढायचं आहे. पहा आता पहा येथे दोन काटकोन त्रिकोण तयार होतील. समजा ए बी हा सी आणि हा पॉईंट डी घेऊ आपण. ए बी डी हा एक काटकोन त्रिकोण तयार होईल आणि ए डी सी हा पण काटकोन त्रिकोण तयार होईल. या काटकोन त्रिकोणामध्ये ही बाजू माहिती आहे, ही बाजू माहिती आहे, मग हे अंतर काढता येईल आपल्याला. आणि या काटकोन त्रिकोणामध्ये ही बाजू माहीत आहे, ही बाजू माहीत आहे, मग हे अंतर काढता येईल. दोघांची बेरीज केली आपण तर मग आपल्याला बी आणि सी हे अंतर किती आहे हे काढता येईल. येथे आपण त्रिकूट वापरू म्हणजे लवकर होईल. 13 आणि 12 म्हणजे कर्ण 13 असताना एक बाजू 12 असताना त्रिकूट काय आहे ते पहा. कर्ण 13 एक बाजू 12 तर त्रिकूटामध्ये दुसरी बाजू किती असणार आहे 5 असणार आहे. म्हणजे ही बाजू किती येईल आपली 5 येणार आहे. आता कर्ण येथे 15 आहे आणि एक बाजू 12 आहे. कर्ण 15 आहे एक बाजू 12 आहे म्हणजे दुसरी बाजू किती येणार आहे 9 येणार आहे. 9 किंवा त्रिकूट तुम्हाला पाठ नसतील तर पायथागोरस सूत्र वापरून तुम्हाला सॉल्व करता येईल. आता पहा ही बाजू मिळाली, ही बाजू मिळाली, मग बी सी काढायची आपल्याला. म्हणजे लेंथ ऑफ बी सी किती येणार आहे बी डी आणि प्लस डी सी हे अंतर होणार आहे. बी डीची 5 आलेली आहे आणि डी सीची 9 आलेली आहे म्हणजे 9 5 14 होईल. 14 मीटर. 14 मीटर म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, वीज पुरवठा करण्यासाठी 2 खांब सपाट जमिनीवर उभे आहेत. समजा जमिनीपासून असे 2 खांब आहेत पहा. हा एक खांब आणि हा एक खांब. हे विजेचे खांब आहेत. त्यांची उंची 20 मीटर व 28 मीटर आहे. हा खांब 20 मीटर उंचीचा आहे आणि हा खांब 28 मीटर उंचीचा आहे. त्या दोन खांबातील अंतर 15 मीटर आहे. हे अंतर किती आहे 15 मीटर दिलेले आपल्याला. 15 मीटर. त्यांची वरील टोके परस्परांना जोडण्यासाठी किती मीटर तार लागेल. हा विजेचा खांब आहे, हा विजेचा खांब आहे, हा 20 मीटर आहे, हा 28 मीटर आहे आणि हे दोन टोकं आपल्याला जोडायचे आहेत. तर कमीत कमी किती तार लागेल आपल्याला म्हणजे हे अंतर काढायचं आपल्याला. तर आता पहा समजा ए पॉईंट आणि बी पॉईंट हे दोन पॉईंटमधलं अंतर काढायचं आहे. हे डिस्टन्स आपल्याला 15 दिलेलं आहे. समांतर असल्यामुळे हे पण किती येणार आहे कारण हा आयत तयार होईल बरोबर आहे म्हणजे हे पण 15च येणार आहे. ए सीचं पण अंतर 15च येणार आहे. आपल्याला हे अंतर काढायचं आहे. मग आता ही बाजू आपल्याला माहीत पाहिजे ही किती आहे 28 आहे म्हणजे ही टोटल 28 आहे. बी पासून ह्या समजा ईपर्यंत बी पासून ईपर्यंत ही 28 आहे आणि ही किती आहे ए पासून एमपर्यंत ही 20 आहे. ई सी एवढी बाजू किती येणार आहे एवढी 20 येईल बरोबर आहे आणि ही टोटल 28 आहे म्हणजे ही किती येईल 28मधून हे एवढे 20 मायनस होतील म्हणजे ही बाजू किती येईल आपली 8 येणार आहे बरोबर आहे. एक 15 आहे एक 8 आहे येथे 90 अंशाचा कोन होईल म्हणजे ही बाजू काढता येईल आपल्याला ए बी. तर 15 8 ह्या दोन बाजू असताना कर्ण किती येतो पाहू आपण. 15 आणि 8 ह्या दोन बाजू असताना कर्ण किती येतो 17चा येतो म्हणजे ही बाजू किती येणार आहे आपली 17 येणार आहे. किंवा तुम्हाला असंही काढता येईल ए बीचा वर्ग, ए बीचा वर्ग म्हणजे काय होईल ए सीचा वर्ग, ए सीचा वर्ग प्लस लेंथ ऑफ बी सीचा वर्ग, बी सीचा वर्ग. दोघांच्या किमती टाका. 15चा वर्ग 225 येईल, 8चा वर्ग 64 येईल, दोघांची बेरीज 289 येईल म्हणजे ए बी स्क्वेअरची किंमत 289 येईल. त्यामुळे ए बीची किंमत काय येणार आहे 17 बरोबर आहे. 289चं वर्गमूळ 17 आहे. म्हणजे त्रिकूट माहीत असेल तर लवकर आलं असतं. त्रिकूट माहीत नसल्यामुळे यामध्ये वेळ जाईल आपला. कमीत कमी 10-15 त्रिकुटे पाठ ठेवायची म्हणजे वेळ वाचतो. 17 मीटर म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे मित्रांनो या दोन समांतर लाईन दिलेल्या आहेत आणि एफ आणि आय हे दोन कोन काटकोन दिलेले आहेत. ही बाजू 24, ही 9, ही 7 आणि ही 40 दिलेली आहे. तर आपल्याला या आकृतीची परिमिती काढायची. परिमिती म्हणजे काय पूर्ण या अशी बेरीज येईल पहा. म्हणजे ई एफ प्लस एफ जी प्लस जी एच प्लस एच आय प्लस आय ई म्हणजे पूर्ण अशी परिमिती. ज्याप्रमाणे आपण
असा चौकोन असेल, याची परिमिती काढायची. आपण काय करतो, ही साईड, ही साईड, ही साईड आणि ही साईड सर्वांची बेरीज घेतो. त्याप्रमाणे या आकृतीची बेरीज कशी येईल, ही एवढी बाजू, ही आणि ही, फक्त एवढी बाजू येणार नाही. पहा, असा राऊंड घेतला आपण तर असा येणार आहे. आता ही बाजू माहिती आहे आपल्याला, ही पण माहीत आहे, ही पण माहीत आहे, ही माहिती आहे, फक्त एवढी बाजू माहीत नाही आपल्याला. ही बाजू कशी काढता येईल आपल्याला, आता हा काटकोन त्रिकोण आहे आणि हा पण काटकोन त्रिकोण आहे. मग या काटकोन त्रिकोणामध्ये हा कर्ण होईल EH, बरोबर आहे. या काटकोन त्रिकोणाचा कर्ण EG होईल, तो याच्यातून वजा केल्यानंतर आपल्याला GH हे अंतर मिळेल. मग सर्वांची बेरीज करून आपल्याला परिमिती काढता येईल. आता पहा, या काटकोन त्रिकोणाचा कर्ण काढण्यासाठी आपण त्रिकूट वापरू, म्हणजे लवकर होईल. ही बाजू 40 आहे, ही 9 आहे. एक बाजू 40 आणि दुसरी 9 असताना कर्ण किती येतो, हे पहा, 40 आणि 9 असताना कर्ण किती येणार आहे, 41. म्हणजे ही बाजू किती येणार आहे आपली, 41, बरोबर आहे. म्हणजे EH किती येणार आहे, E आणि H एवढं अंतर येईल 41. नंतर आपल्याला काय काढायचं आहे, E आणि G काढायचं आहे, एवढं अंतर काढायचं आहे, EGचं अंतर. तर एक बाजू 24 आहे, एक 7 आहे. पहा आता 24 आहे आणि 7 आहे, तर कर्ण किती येईल, 25चा येईल. म्हणजे ही एवढी बाजू किती येणार आहे, 25 येणार आहे. आणि ही बाजू एवढी आपली 41 आलेली आहे. तर मग एवढी बाजू काढता येईल आपल्याला. EH 41 आली आणि EG 25 आलेली आहे. आपल्याला काय काढायचं आहे, GH काढायचं आहे, बरोबर आहे. GH, मग GHचं अंतर किती होईल, EH मधून हे मायनस करावं लागेल, EG. EH किती आलेली, 41, आणि त्यामधून 25 मायनस होतील. म्हणजे काय राहील, 41 मधून 25 गेले 16 राहतील. GH अंतर किती आलं, 16. मग पूर्ण परिमिती किती होईल आपली या आकृतीची परिमिती, तर या आकृतीची परिमिती काय होणार आहे, EF प्लस FG प्लस GH प्लस HI प्लस IE आणि EF घेतलेलं आहे आपण, पुन्हा घ्यायची गरज नाही. एवढी सगळ्यांची किमती टाकून बेरीज घ्यावी लागेल आपल्याला. EF किती आहे, 24, ही सर्व बेरीज. 24 आणि 7 31 आणि 16 47 आणि 40 87 आणि 9 म्हणजे 96. टोटल परिमिती किती येणार आहे आपली, 96 सेंटीमीटर. युनिट सेंटीमीटर आहे, म्हणजे 96 सेंटीमीटर. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.